नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. तुम्हाला माहिती आहे का? दिवसभर उत्साह राहण्यासाठी रोज काय खाल्लं पाहिजे? व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. कामात उत्साह टिकून राहण्यासाठी आहारामध्ये ऊर्जा देणारं, मेंदू सक्रिय ठेवणारं आणि थकवा कमी करणारे पदार्थ खूप महत्वाचे आहेत आणि रोजच्या आहारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश हा करायला पाहिजे. सकाळी उठल्या-उठल्या तुम्हाला एक महत्त्वाचा नाश्ता सांगतो मी. त्याच्यामध्ये नाश्त्यामध्ये तुम्ही ओट्स घेतले पाहिजेत किंवा पोहे खाऊन घ्या. याच्यामुळे तुम्हाला काय होईल, की शरीरामध्ये हळू ऊर्जा मिळते. दुसरी गोष्ट आहे, की रोज तुम्हाला एक फळ खाणं कंपल्सरी ठेवा. फळांच्या मध्ये मग तुम्ही केळी घ्या किंवा सफरचंद खाऊ शकता, संत्रे खाऊ शकता, पपई खाऊ शकता, द्राक्षे खाऊ शकता. सगळे फळे एकत्र खाऊ नका. रोज एक फळ खायचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन्स मिळतील आणि तुम्हाला फ्रेशनेस जाणवेल. जर तुम्हाला सुकामेवा परवडत असेल तर बदाम, अक्रोड, काजू, मनुका हे खायचा प्रयत्न करा. खजूर बऱ्यापैकी स्वस्त असतील कंपॅरेटिव्हली काजू, बदामपेक्षा. खजूर तुम्ही खाऊ शकता. तर मेंदूला ताकद आणि दीर्घकाळ ऊर्जा या सुकामेव्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. दुपारी काय खायचंय तुम्हाला? तर भाज्या आणि सलाड घ्या सगळ्यात महत्वाचं. सलाड महत्वाचं टोमॅटो असेल, त्याच्यानंतर तुमचं गाजर असेल, बीट असेल, काकडी असेल, हे खाणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये फायबर्स येतील तुम्हाला आणि भाज्यांच्या मध्ये तुम्हाला जीवनसत्व मिळतील. ज्याला आपण विटॅमिन्स म्हणतो, जे आपण औषधांच्या माध्यमातून घेतो, त्याच्याऐवजी तुम्ही भाज्यांच्या माध्यमातून घ्या. दुसरं प्रोटीनसाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे. प्रोटीनमुळे काय होतं, की आपल्याला थकवा कमी होतो आणि प्रोटीन्स कशामध्ये मिळतात? तर डाळ असेल, मूग असेल, हरभरा असेल, याच्यामध्ये तुम्ही जेवणाच्या ज्या भाज्या असतील या प्रमाणामध्ये तुमच्या या पद्धतीनं असायला पाहिजेत. थोडी चपाती खावा तुम्ही. जास्त प्रमाणात चपात्या नसल्या पाहिजेत. भाकरी खाण्याचा प्रयत्न करा. जर चपाती असेल तर चपाती खा. भात हा मध्यम प्रमाणामध्ये खा. जास्त भात खाण्याचा प्रयत्न करू नका. याच्यामध्ये तुम्हाला ऊर्जा टिकून राहते. ताक आणि दही हे रोज कंपल्सरी घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही. याच्यामुळे तुम्हाला फ्रेशनेस जाणवतो. ताक हे पृथ्वीवरचं अमृत म्हणतात. त्यामुळे ताक रोज पीत चला. ताक तुम्हाला खूप फायदा करून देईल. संध्याकाळी काय खायचं नाश्त्यामध्ये? तर फळांचा स्मूदी किंवा दुधाचा दूध शेक असं बनवून खाऊ शकतो, पिऊ शकता. त्याच्यानंतर मखाने, भाजलेले हरभरे, शेंगदाणे, त्याच्यानंतर हे खाऊ शकता तुम्ही किंवा तुम्ही ग्रीन टी किंवा लिंबू पाणी यातलं काही ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. दोन्ही घ्यायची गरज नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला ताजेपणा आणि एकाग्रता वाढते. रात्री जेवताना काय घ्यायचंय तुम्हाला? हलकं जेवण असलं पाहिजे रात्रीचं आणि लवकर जेवणाचा प्रयत्न करा. शक्यतो बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल, की सूर्यास्त झाल्यानंतर जेवायचा प्रयत्न करत चला. त्याच्यानंतर उशिरा रात्री जेवणं हे आपल्या शरीराला अपायकारक असतं आणि जेवण हे हलकं असलं पाहिजे. ज्याच्यामध्ये भाज्या, डाळ, सूप आणि तेलकट पदार्थ नेहमी कमी खा. तेलकट जास्त खाऊ नका रात्रीच्या वेळेला आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची झोप. झोप हे 7 ते 8 तास झोप व्हायलाच पाहिजे. जर झोप नाही झाली चांगली, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ऊर्जा मिळणार नाही. आता दिवसभर काय घ्यायचं तुम्हाला? तर सगळ्यात महत्वाचं पाणी. आपण बरेच लोकं पाणीच पित नाहीये. जे फुकट आहे ना, तेच घेत नाही आपण. पाणी टोटली फ्री आहे, पण ते पित नाही. लक्षात ठेवा रोज 10 ग्लास 8 ते 10 ग्लास मी म्हणतो जास्तीत जास्त 10 ग्लास पाणी हे तुमच्या शरीरात गेलंच पाहिजे. याच्यामुळे तुमचं हायड्रेशन प्रॉपर होऊन जाईल. त्याच्यानंतर तुमचा मेंदू सक्रिय राहील. शरीराचे कुठलेही प्रॉब्लेम तुमच्या बॉडीमध्ये राहणार नाहीत. फक्त पाणी जरी पिला, तर तुमचं बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. तुम्हाला बद्धकोष्ठता वगैरे ह्या गोष्टींचा त्रास होणार नाहीये. पचन व्यवस्थित होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला स्किनचे कुठले प्रॉब्लेम्स येणार नाहीत. त्यामुळे पाणी हे भरपूर पिलं पाहिजे. त्याच्यानंतर जंक फूड हे पिझ्झा, बर्गर वगैरे हे जे जंक फूड आहे खाऊ नका. अजिबात खाऊ नका. त्याच्यात जास्त तेलकट जे पदार्थ असतात ना, भजी असेल, वडापाव असेल, हे जे तळलेले पदार्थ आहेत, याच्यापासून कृपया दूर राहावा. हे अतिशय वाईट पदार्थ आहेत. त्याच्यानंतर साखर. जे पांढरे गोष्टी ज्या आहेत ना, ज्याच्यामध्ये पांढरा म्हणजे पांढरा भात, पांढरी साखर आणि पांढरं मीठ. या 3 पांढऱ्या आयटम पासून दूर राहा. जितकं कमी घेता येईल तेवढं घ्या. ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची बॉडी खूप चांगल्या पद्धतीने तुमची मेंटेन राहील. थकवा तुमचा कमी राहील आणि सुस्ती पण कमी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं हलका व्यायाम करायला शिका. थोडंसं प्राणायाम करायला शिका. हलकं व्यायाम करा आणि सकाळी सूर्यप्रकाशामध्ये 15 मिनिटं बसणं कंपल्सरी राहा. कवळ्या उन्हामध्ये म्हणतोय मी. कवळ्या उन्हामध्ये 15 मिनिटं बसलात ना, तुमच्या बॉडीला व्हिटॅमिन डी मिळून जाईल. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे वेळेवर झोप. हे ऊर्जा टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील, तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद मनापासून. थँक